सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत फास्टर फेणेची काश्मीरी करामत, हे भारा भागवत लिखित पुस्तक. कालच्या पुढे सुरू करते. आजचा जो भाग आहे त्याचं नाव आहे पिस्तुलावर मात. सुरू करते. शहा स्वीट मार्टमधल्या हेरांना हवालदारांच्या स्वाधीन केल्यावर डिटेक्टिव्ह मनसूरने फास्टर फेणेचा हात पकडला आणि ते त्वरेने पश्चिम रस्त्यावरून निघाले. हा रस्ता गावाबाहेर नदीच्या दिशेने जात होता. इकडेच आहे अवंतीपूर? बन्यानं विचारलं. आपण अवंतीपूरला नाही चाललो, नव्या पुलाकडे. नवा पूल? पण मग तुम्ही फोनवर बोलताना. फोनवर मी अवंतीपूर म्हणालो, चाचा मनसूर किंचित हसून म्हणाले. पण तो कोडवर्ड होता. इट मीन्स नया ब्रिज. नया ब्रिज? फास्टर फेणे पुटपुटला. सकाळी आमचा तो उंचाडा हेर पण नया ब्रिजचीच भाषा बोलत होता. तिकडेच त्याला काहीतरी कामगिरी उरकायची होती म्हणे. बऱ्याच लोकांना नया ब्रिजवर कामगिऱ्या उरकायच्या आहेत असं दिसतंय. त्या नष्ट करणं ही आपली कामगिरी आहे. कम ऑन. दोघंही न थांबता न भराभर चालत होते आणि तरी देखील फास्टर फेणेच्या चलाख मेंदूला कसली तरी चाहूल लागली होती. पण ती कसली याचा अजून नीट उलगडा झाला नव्हता. मध्येच डोक्यावरून उंच उडत जाणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याकडे बोट करून मनसूरनं विचारलं, मालूम है ये कौन से पंछी है? बन्या थांबला. त्यानं आकाशाकडे पाहत म्हटलं, बगळे? हॅरॉन या क्रॉंच पक्षी. असल्याच एका पक्षाला एका व्याधानं मारलं आणि म्हणून रामायण घडलं. बन्याला अर्थात हा सारा इतिहास माहीत होता, पण त्याचं लक्ष मनसूरच्या बोलण्याकडे नव्हतं. ते त्यामुळे नव्हे. आकाशमार्गाने जाणारा तो पक्ष्यांचा थवा आता बराच मागे म्हणजे शहराच्या दिशेला गेला होता आणि त्याच्याकडे बोट दाखवणाऱ्या मनसूरनं आणि बन्याने पण मागे वळून पाहिलं होतं. मात्र मनसूरनं क्षणभरच मागे पाहून पुन्हा तिकडे पाठ वळवली होती, तर फास्टर फेणे जरा जास्त वेळ मागे पाहत होता. मग झटक्यात त्यानं पुन्हा पुढे पाहिलं. मनसूर 2 पावलं पुढे गेला होता. एका उडीत त्यांना गाठून बन्यानं त्यांची बाही पकडली आणि तो हलक्या आवाजात म्हणाला, मनसूर चाचा, पीछे नहीं देखना, लेकिन सुनो मैं क्या कहता हूँ. बोल. तो आदमी आपल्या मागणं येतोय. कुठचा आदमी? तो उंचाडा इसम मी ज्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं होतं तो. यू मीन मेरी जान लेने मागणे वाला? जी वो ही. आपल्याला संशय येऊ नये म्हणून तो मुद्दाम अंतर राखून चालत होता, पण मला मघाशीच चाहूल लागली. आता आपण थांबलो ना तेव्हा तोही थांबला होता. तुम्ही मागं वळलात तेव्हा तुमचा चेहरा त्याला दिसला. पटकन खिशातून एक कागद काढून त्यानं तुमच्या छबीशी तुमचा चेहरा ताडून पाहिला. त्याची खात्री झालेली दिसली. मग आता आपली गती यत्किंचित न मंदावता मनसूरनं विचारलं, आता काय? बन्या म्हणाला, पुढचं तुम्ही पहा. मी आपली वॉर्निंग दिली. बन्यानं बोलता बोलता मनसूरच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा तिथे एक स्मिताची रेषा झळकलेली त्याला दिसली. बन्याला त्याच्या या नसत्या धिटाईचं कौतुक वाटलं नाही, कारण तो उंचाडा इसम किती भयंकर प्राणी आहे याची त्याला कल्पना मैनाबोटीत ऐकलेल्या संवादावरून आलेली होतीच. त्याला खात्रीपूर्वक असं वाटत होतं की मागून येणाऱ्या त्या इसमाजवळ एखादं हत्यार असणार. चाचा मनसूरची हत्या हीच त्याच्याकडे सोपवलेली कामगिरी होती आणि ती पार पाडताना तो कोणत्याही विरोधाला भीक घालणार नाही अशी बन्याला खात्री वाटत होती. पण मनसूरला ही खात्री कशी पटवावी हे त्याला कळत नव्हतं. बन्या उर्फ फास्टर फेणे आता खरोखर घाबरला होता. स्वतःसाठी नव्हे, मनसूर चाचासाठी. इतक्यात त्याच्या मनातले हे विचार ओळखूनच की काय, मनसूर त्याच्या खांद्यावर हात ठेवून चालता चालता त्याला म्हणाला, डोंट सपोज आय एम नॉट सिरियस. फास्टर फेणे, पण तो माणूस एवढ्या गर्दीत आपलं काही वाकडं करू शकणार नाही. आणि गर्दी संपल्यावर? बन्या हा प्रश्न विचारतो आहे तो गर्दी खरोखरीच संपली. रस्त्यानं एकदम वळण घेतलं आणि मग एकदम रस्ता उतारायला लागला. या ठिकाणी मनसूरनंही चपळाईनं वळण घेतलं. माणसांची गर्दी संपून आता झाडांची गर्दी लागली होती. बाजूच्या त्या गर्द झाडीत मनसूरनं उडी घेतली आणि आपल्याबरोबर फास्टर फेणेलाही ओढलं. एक रेखीव पायवाट झाडीत घुसली होती.
आणि मग कुठेतरी गुप्त झाली होती. त्या वाटेवर गुलमोहराच्या परागांचा सडा पडून भांगात घातलेल्या कुंकवाची शोभा त्याला आली होती. त्यावर दवबिंदू पडून चमचम करीत होते. त्यातले काही थंडीने थिजून त्यांचे मोती बनले होते. पण ही शोभा पाहायला मनसूर थांबला नाही. रानातून बन्याला ओढीत ओढीत बरेच दूरवर नेले. मला वाटतं आपण त्याला टांग दिली, तो अंमळ थांबून म्हणाला. आणि मग पुन्हा स्वस्थ चित्तानं आपण झरझर चालायला लागला. बन्याचं चित्त तितकं स्वस्थ नव्हतं. काही मिनिटे मनसूरप्रमाणे त्याचीही समजूत झाली होती की संकट टळलं. पण मग पुन्हा त्याच्या मनात मगासारखी ठुसठुस सुरू झाली. आपला पाठलाग होत असावा असं त्याला पुन्हा खात्रीपूर्वक वाटलं. फास्टर फेणे थबकला. त्याने पॅन्टीच्या खिशातील गलोल काढून ताणली आणि मग त्याने मागे वळून पाहिलं. त्याला जे दिसलं त्यामुळे त्याची जीभ टाळ्याला चिकटली आणि तोंडातून पेटंट उद्गार निघाला. टॉक. क्या हो गया? मनसूरनं चालता चालताच विचारलं. तू कुछ बोला? मैं समझा बेर टपका तेरे चकोटी पे. त्या टणटणीत विनोदाकडे दुर्लक्ष करून बन्यानं आपल्या काटकुळ्या हातानं त्याला जोरानं बाजूला ओढलं होतं. ज्या काटेरी झाडांच्या जाळीत दोघे आत घुसले होते त्यांच्या किरट्या फांद्या त्यांना संरक्षण द्यायला अपुऱ्या होत्या. पण शत्रूच्या दृष्टीपासून आपल्याला त्या छप्पू शकतील असं बन्याला उगीचच वाटत होतं. त्या जाळीआड दोघे दबा धरून बसले. मग फास्टर फेणे श्वास रोखून म्हणाला, व देखो चाचा मनसूर. मनसूरनंही जाळीतून आरपार पाहिलं. सुमारे 50 यार्डांवर अशीच एक जाळी होती आणि त्या जाळीतून पायवाटेकडे निष्ठुरपणे रोखून पाहत एक पिस्तुलाची नळी होती. पिस्तूल धरणारी व्यक्ती जरी जाळीत लपलेली असली तरी तिचा हात तेवढा बन्याला स्पष्ट दिसला. तो हात हळूहळू हलायला लागला. पिस्तुलाची नळी अर्धवर्तुळाकार फिरली आणि मग स्थिरावली इकडच्या काटेरी जाळीवर. चाचा मनसूर. मनसूरनं शब्दानं उत्तर दिलं नाही. त्यानं एक धपका मारून फास्टर पेणेला पालथा पाडला. मनसूरनेही धाड दिशी भुईवर अंग टाकलं. क्षण अर्धा क्षणच दोघे निपचित पडून राहिले असतील तेवढ्यात 2 आवाज जवळजवळ एकाच वेळी झाले. थाड. आय आय आय. मनसूरने मग त्याच्या मागोमाग लगेच फास्टर फेणेने पण मान वर करून बघितलं. दोघांची खात्री झाली होती की हा थाड आवाज म्हणजे पिस्तुलाचा बार नव्हता आणि तो आय आयचा आक्रोशही आपल्यापैकी कोणी केलेला नव्हता. ती किंकाळी पिस्तुलाच्या दिशेने आली होती. दुसऱ्याच क्षणी त्यांना दिलासा देणारं दृश्य दिसलं. थाडकन उडवले गेलेले ते दळभद्री पिस्तूल रानातल्या पायवाटेवर पडलं होतं आणि उजव्या हाताची बोटं चोखीत एक माणूस मागच्या रानात पसार होत होता. हा काय चमत्कार झाला म्हणून दोघं पाहत आहेत तोच बाजूच्या झाडीतून वाट काढीत त्या चमत्काराचं कारण अवचित प्रकट झालं. त्या गोऱ्या गुटगुटीत गलोलधारी हसऱ्या मूर्तीकडे पाहत फास्टर फेणे हर्षभराने ओरडला, अनवर. मग उड्या मारीत तो पुढे धावला आणि आपल्या लाडक्या मित्राला घट्ट मिठी मारून मनसूरकडे पाहत त्यानं म्हटलं, चाचा मनसूर, मी तुम्हाला वाचवू शकलो नसतो म्हणून देवानं या माझ्या मित्राला धाडलं पहा. मनसूर चाचा डोळे फाडून त्या जोडगोळीकडे पाहत होते. मग ते हसून म्हणाले, अरे यार, तुम्हा छोकरे लोकांच्या हातात देशाचं भवितव्य सुखरूप दिसतंय. मला उद्याच माझा राजीनामा पाठवायला हरकत नाही. फास्टर फेणे आणि अनवर खळखळून हसले. मंडळी, आजचा भाग आपण इथे संपवला आहे. आता उद्या आपण पुढच्या भागाला सुरुवात करू. तोपर्यंत बाय बाय. पण तुम्हाला ही उत्कंठा वाटते ना, काय काय करतायत फास्टर फेणे आणि त्याचे मित्र? तर नक्की कळवत राहा मला कसं वाटतंय ते. भेटूया उद्या नवीन भागासह. तोपर्यंत बाय.